हरिओम. चिंतन प्रवचन क्रमांक 1. प्रास्ताविक. मध्यंतरी मला जो स्ट्रोकचा त्रास झाला होता त्यामधून योगेश्वर कृपेने डॉक्टर राहुल कुलकर्णी यांच्या योग्य उपचाराने आणि पत्नी सौ सविता म्हणजे तुम्हा सर्वांच्या काकू यांनी क्षुधा तृष्णेची काटेकोर काळजी घेतल्यामुळे मी पूर्ण बरा झालो आणि माझी तब्येत पूर्ववत झाली. यामुळे डॉक्टरांच्या परवानगीने मर्यादित वेळ का असेना परंतु मी लिखाणाला पुन्हा सुरुवात केली. आतापर्यंत सुमारे 70 पुस्तकांचं लेखन केलं. त्यापैकी 62 पुस्तकं प्रसिद्ध झाली. बाकी पुस्तकांमधील लिखाण प्रवचनांद्वारे सादर केलं. ही प्रवचनं यूट्यूबवर उपलब्ध आहेत. याचप्रमाणे प्रसिद्ध झालेल्या 62 पुस्तकांपैकी ज्यांची प्रवचनं उपलब्ध नाही आहेत त्या पुस्तकांचं अभिवाचन यूट्यूबवर हळूहळू उपलब्ध होत आहे. तसंच पारखींच्या पुढाकाराने साधकांनी वेबसाईट तयार केली आहे. त्यावरही यथाकाळी हे सर्व साहित्य उपलब्ध होईल. आता चिंतन करून आपण आध्यात्मिक तत्त्वज्ञान जितकं आचरणात आणता येईल तितकं आणायचं. त्यासाठी इतरांना प्रोत्साहित करायचं. सर्वप्रथम आपण सदा आनंदात जीवन जगायचं, कारण आनंद हाच आपल्या जीवनाचा एकमेव मूलभूत नैसर्गिक स्वभाव आणि हेतू आहे. आपल्या आनंदात जास्तीत जास्त प्रमाणात इतरांना सहभागी करायचं, कारण येथे आनंदाशिवाय अन्य काहीही भावभावना नाहीत, कधीही नव्हत्या आणि भविष्यात कधीही असणार नाहीत. ज्या काही अन्य भावभावना आहेत त्या आपण आपल्या आत्मअज्ञानामुळे विनाकारण निर्माण केलेल्या आहेत. त्यासाठी आपलं आत्मअज्ञान हेच एकमेव कारण आहे. हे आत्मअज्ञान मन आणि माया यामुळे निर्माण झालं आहे. प्रकर्षाने लक्षात घेण्यासारखं म्हणजे आपण स्वतःलाच ओळखत नाही. यामुळे स्वतःकडून, कुटुंबाकडून, नातेवाईकांकडून, आपल्या सहवासात आलेल्यांकडून, समाजाकडून, सरकारकडून आपल्या अवास्तव अपेक्षा असतात. आपल्या दुःखाचं हेच महत्त्वाचं आणि बरंचसं कारण आहे. हा आपल्या जीवनामधील फार मोठा दैवदुर्विलास आहे. आपण सदा प्रत्येक घटनेकडे सकारात्मक दृष्टिकोनामधूनच पाहायला पाहिजे. यासाठी आता चिंतन करायचं, त्याप्रमाणे आपलं आचरण बदलायचं आणि सदा सर्वदा सर्वांसह आनंदात राहायचं. यासाठी श्रीमद भगवद्गीतेने मामनुस्मर मामेकम शरणं व्रज म्हणजे माझेच सतत स्मरण कर आणि मलाच शरण ये असं जे सांगितलं आहे त्याचा हा अर्थ आहे आणि हेच एकूण अध्यात्माचं सर्व सारतत्व आहे. मला एक स्वप्न पडलं. नावाजलेले राजकारणी, त्यांचे सहकारी, त्यांचे कार्यकर्ते असे भूतलावरून स्वर्गात गेल्यावर, आता ते स्वर्गात कसं गेले यावर फारसा विचार करू नका, असो, तर त्यांची तेथे भेट झाली आणि त्यांचा तेथे मनसोक्त गप्पा झाल्या. त्यावेळी भूतलावर असताना त्यांनी एकमेकांना नामोहरम करण्यासाठी एकमेकांविरुद्ध जी काही कारस्थाने केली, कट केले, कुरघोड्या केल्या, एकमेकांच्या उखाड्या पाखाड्या काढल्या, खाजगीत एकमेकांना अर्वाच्य बोलले, असत्य आहे हे माहीत असूनही एकमेकावर जहरी आरोप केले, तेथे सर्व त्यांनी तेथे मनमोकळेपणाने एकमेकांना सांगितलं. यावेळी तो सांगणारा आणि ते सर्व ऐकणारे असे सर्वजण ठसका लागेपर्यंत मोठमोठ्याने खो 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 हसत होते. आणि अचानक हसता हसता सर्वजण एकदम गंभीर झाले आणि आपापसात एकमेकांना म्हणाले, आपण किती मूर्खपणा केला. आपण सर्वजण देशप्रेमाने, देशाच्या भल्यासाठी, भारतीय जनतेच्या कल्याणासाठी झटत होतो.
आणि मग आपण एकमेकांच्या विरुद्ध का बरळत होतो? याऐवजी जर आपण एकत्र काम केलं असतं तर विरोध करण्यात आपली शक्ती वाया न जाता तीच शक्ती आणखी विधायक कार्य करू शकली असते आणि आपल्यामुळे आपल्याबरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांमध्ये, आपल्या कार्यकर्त्यांमध्ये द्वेष, मत्सर, वैमनस्य निर्माण झालं नसतं. तसंच आपल्याकडून देशाच्या संपत्तीचा विध्वंस झाला नसता, जनता वेठीला धरली गेली नसती. याचसाठी श्रीमद भगवद्गीतेने मामनुस्मर मामेकम शरणं भज म्हणजे माझेच सतत स्मरण कर आणि मलाच शरण ये असं जे सांगितले आहे त्याचा हा अर्थ आहे. यासाठी अंशात्मक रूपात भगवंत श्री प्रत्येकाच्या अंतःकरणात निवास करत आहेत. हेच एकूण अध्यात्माचे सर्व सारतत्व आहे. स्वप्नामधून जागा झालो आणि लक्षात आलं की आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा एकूणच प्रत्येकाला अभ्यास करणं आवश्यक आहे. यास्तव ज्या दिवशी शिक्षणामध्ये प्राथमिक इयत्तेपासून ते अंतिम शिक्षणापर्यंत आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा सक्तीचा विषय म्हणून समावेश होईल, सर्वसामान्यांना आध्यात्मिक सिद्धांत शिकवले जातील, तो भारतासाठी सुदिन असेल. आता येथून पुढे चिंतनात्मक प्रवचनांना मर्यादा नाही, विशिष्ट चौकट नाही, कारण आध्यात्मिक तत्त्वज्ञान अमर्याद, अगणित, अथांग आहे. गाण्यामध्ये, विशेष करून शास्त्रीय संगीतामध्ये स्वरांचे बंध कितीही उलगडून दाखविता येतात, त्याला मर्यादा नाही. महाराष्ट्राचे लाडके साहित्य पु ल देशपांडे यांनी डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचं एक संस्मरण लिहून ठेवलं आहे. एकदा पुलंच्या घरी वसंतरावची मैफल सुरू होती. वसंतराव नेहमीप्रमाणे देहभान हरपून सुसाट गात होते. त्यावेळी समोर बसलेले नानासाहेब जोग एकदम ओरडले, अरे अरे वसंता, सहन होत नाही, इतके जड जवाहीर असं दण 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 काय उधळतोस? जरा एक एक दागिना आम्हाला पाहायला जरा उसंत देशील? आध्यात्मिक तत्त्वज्ञान हे असंच आहे. त्यामध्ये अमर्याद, अगणित, अथांग जड जवाहीर आहे. इतकं की आपल्या प्रत्येक डुबकीला त्यामध्ये नवीन दागिना सापडतो. कितीही डुबक्या मारा, प्रत्येक वेळी आपण नवा दागिना घेऊनच बाहेर येतो. आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा हा अथांग वैश्विक महासागर आपल्याला कधीही निराश करत नाही. माझं वय 75 ओलांडून गेलं आहे. याचबरोबर माझी बौद्धिक क्षमता अल्पस्वल्प आहे याची मला पूर्ण जाणीव आहे, परंतु उत्साह जसाच्या तसाच कायम आहे. म्हणूनच अध्यात्माची जितकी जशी सेवा करता येईल तितकी तशी सेवा मी त्या आपल्यापुढे सादर करणार आहे. गेली 25 वर्षे आपण मला जसं सांभाळून घेत आहात तसंच आताही आपण मला सांभाळून घ्याल याची खात्री आहे. माझं भाग्य फार थोर आहे असं मी मानतो, कारण या उतारवयात मी आध्यात्मिक तत्त्वज्ञानाच्या संस्कारांमध्ये धावून निघणार आहे. माझ्या या उपक्रमाला तुमच्यासारखे साधक हे चिंतन ऐकायला समोर आहेत. अशा चिंतनाला कसलीही मर्यादा नाही. या योगे आपोआपच शेवटच्या श्वासापर्यंत आध्यात्मिक तत्त्वज्ञानावर माझं चिंतन सुरूच असणार आहे. हे शेवटचे दिवस अमृतमधुर होत आहेत. हीच शिदोरी बरोबर घेऊन जायला मिळणार. खेडेगावच्या एका जीवाची उपलब्धी आणखी ती काय असणार? अध्यात्मामध्ये शब्द, अर्थ आणि भाव ही त्रिपुटी फार महत्त्वाची आहे. यापैकी शब्द हे पठणाने माहीत होतात, सद्गुरूच्या प्रवचनांच्या श्रवणाने, सद्ग्रंथांच्या अभ्यासाने अर्थ माहीत होतो. यामधून भक्ती जळते, साधना उपासना सुरू होते. या योगे आत्मभाव आपोआप निर्माण होतो. वाचन, पठण, घोकणं यामुळे सद्वाङ्मयामधील शब्दांची ओळख होते. शब्दोच्चार अचूक होऊ लागतात. संहिता स्वमुखामधून ऐकताना स्मृतीमध्ये कोरली जाते, समयोचित आठवण होते आणि प्रवचनाचा एक निराळा बाज तयार होतो. यायोगे इतरही काही शारीरिक फायदे होतात, परंतु तो आपला इथे विषय नाही. तेव्हा वाचन, पठण, घोकमपट्टी जरूर करावी. यामधून यथा कालावधी भक्तिरस पाझरू लागतो. साधक स्वकेंद्रित होतो. त्याची न कळत औषात्म्याशी जवळीक साध्य होते
हळूहळू याची गोडी लागते. अन्य विषय नको होतात. यामधून आत्मयात्रा आपोआप मार्गी लागते. आपले कितीतरी संत विठ्ठल विठ्ठल करत मुक्त झाले, परंतु पठणामुळे ज्ञान प्राप्त होत नाही. आपण जे काही वाचत घोकत आहोत त्याचा अर्थ माहीत नसतो. नकळत एकाग्रता, एकांतवास, एकचित्त दशा प्राप्त होते. म्हणून पठणाने किंवा ज्ञानयोगाने फलप्राप्ती एकच आहे, त्यात भेद नाही. ती म्हणजे आत्मप्राप्ती. सद्गुरूची प्रवचनं ऐकून अर्थ माहीत होतो, आत्मज्ञान प्राप्त होतं, किंवा आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करून अर्थ माहीत होतो, आत्मज्ञान प्राप्त होतं. अशा प्रकारे योगिक अयोगिक म्हणजे काय ते माहीत झाल्यामुळे आपले ज्ञानयोगाने आत्माचरण सुरू होतं. हळूहळू भक्तिरस पाझरू लागतो आणि यथाकाळी मुक्ती प्राप्त होते. अशा प्रकारे शब्द किंवा पठण, अर्थ किंवा श्रवण यायोगे आत्मभाव निर्माण होणे, त्यामधून भक्तिरस निर्माण होणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे कर्मयोग किंवा ज्ञानयोग या योगे भक्तियोग प्राप्त व्हावा लागतो. अध्यात्मामध्ये भाव, विभाव, सुभाव, कुभाव, स्वभाव, निर्भाव, अभाव इत्यादी गाभा आहे. भाव श्रद्धेने निर्माण होतात. श्रद्धा वाचन श्रवण यामधून निर्माण होते. क्रिया कोणतीही असली तरी ती भावनांमुळे होते. भावना मनामुळे निर्माण होतात. मन शांत झालं तर भावही शांत होतात. आणि हाच अक्रिया योग आहे. तीच स्थितप्रज्ञता आहे. यामुळे आध्यात्मिक तत्त्वज्ञान हे प्रत्यक्षात किंवा अप्रत्यक्षात मनासभोवती फेरे घेत असते. मन शांत करण्याच्या युक्त्या म्हणजे साधना उपासना. मन कधीही पूर्ण रिकामं होत नाही. स्मृती कधीही पूर्ण भरत नाही. यामुळे विचार कधीही पूर्ण थांबत नाहीत. अशी आपली महाकेविलवाणी स्थिती आहे. पंचज्ञानेंद्रियांच्या कक्षेत काही घटना, कृती, कार्य झालं, त्याचा आपल्याशी काही संबंध असो किंवा नसो, याची नोंद एक प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून स्मृतीमध्ये आपोआप होते. आणि ही नोंद आपण कधी नष्ट करू शकत नाही. कितीही काही मिळालं तरी मन कधी समाधानी होत नाही. त्याची हाव संपत नाही. ते आणखी असा धोशा सतत लावत असतं. यामुळे आपण कधीही निर्विचारी होण्याचा प्रयत्न केला तरी मन विचार करणं थांबवत नाही. यामुळे आध्यात्मिक तत्त्वज्ञान हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मनासभोवती फेरे घेत असते. मानवी जीवनाची मन हीच समस्या आहे. त्याला नियंत्रित केलं की सर्व साध्य होतं. मन क्षीण, हीन, दीन, लीन, शांत झालं की त्याच्या चित्त म्हणजे बाह्यमन, अंतस्मन, सूक्ष्म मन आणि न मन या चारही अवस्था जीवात्म्याशी तदाकार एकजीव होतात. या योगे जीव मनासह औषात्म्याच्या पूर्ण संधीत येतो. औषात्मा जाणला की तिथे जीव आणि औषात्मा यांचा योग जुळून येतो. आपोआपच आपल्याला साक्षात्कार स्वस्वरूप प्राप्त होतोय. येथून पुरुषोत्तमाची यात्रा आरंभ होते. यासाठी श्रीमद भगवद्गीतेने मामनुस्मर मामेकम शरणं व्रज म्हणजे माझे सतत स्मरण कर आणि मला शरण ये असे वारंवार सांगितलं आहे. आणि हेच एकूण अध्यात्माचे सर्व सारतत्व आहे. म्हणून मन क्षीण शांत करण्यासाठी आणि त्यायोगे पुरुषोत्तम साध्य करण्यासाठी आपल्याला साधना आणि उपासना कराव्या लागतात. यासाठी आध्यात्मिक साधना उपासना अनेक आहेत. 100 ते 1,400 साधना उपासना किंवा ध्यानपद्धती असलेली पुस्तके उपलब्ध आहेत. यापैकी अमुकच साधना उपासना बरोबर किंवा तमुक साधना उपासना चूक असं काहीही सांगता येत नाही. यामधील साधकांना जी साधना उपासना उपयुक्त होते ती साधना उपासना ते करतात. एकच आहे की आपण साधना उपासना कोणतीही करत आहोत याला महत्त्व नाही. तर अशी साधना उपासना आपण सद्गुरूकडून, दार्शनिक योग्याकडून शिकून घेतली आहे. त्याच्या मार्गदर्शनाने ती सातत्याने सुरू आहे. तसेच यामुळे आपल्याला शारीरिक, मानसिक वगैरे कसलाही त्रास होत नाही. आपली आध्यात्मिक प्रगती होते. आपण आनंदात राहत आहोत हे महत्त्वाचं आहे. ही चिंतनात्मक प्रवचने बहुतांशी भावार्थ दीपिकेवर आधारित असतील. परंतु तरीही प्रवचनांसाठी मी स्वतः कोणतीही एखादी विशिष्ट पद्धत स्वीकारून एखाद्या चौकटीत सीमित होऊन बंधनात राहणार नाही. चिंतनामध्ये समोर
जसा जो विषय येईल त्याप्रमाणे त्यावर मी प्रवचन देणार आहे. आता मी हे प्रास्ताविक आटोपते घेतो. योगेश्वरांना श्रद्धापूर्वक विनम्रपणे नमस्कार करतो. या कार्यात त्यांची कृपा असावी अशी त्यांना प्रार्थना करतो आणि आपणा सर्वांच्या परवानगीने प्रवचनाला सुरुवात करतो, अर्थात पुढील वेळी. हरिओम.